आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही आली ना अजून सई. देवा, माझ्या नवऱ्यानं मला आणि माझ्या पोरांना वाऱ्यावर सोडलं. मधुकर होता म्हणून आमच्या डोक्यावर छप्पर तरी आहे. पण मी माझ्या मुलांसाठी काही करू शकले नाही. याचं सतत मला वाईट वाटतं रे. आयुष्यभर माझ्या सईच्या वाट्याला कष्ट आणि कष्ट झालेले. कष्टाचं आम्हाला कधीच काही वाटलं नाही. पण आता हे संकट काय वाढून ठेवलंयस आमच्या पुढे. मला तर काही मार्गच दिसत नाहीये. तूच आम्हाला मदत कर बाबा. तूच मार्ग दाखव. माझ्या सईचं रक्षण कर. काय चाललंय तुझं? मॉम, अगं तू घड्याळ बघितलंस का? उशीर तर नाही झाला ना आपल्याला? अगं बाई, हो की वाजलेच की. माझं लक्षच नव्हतं घड्याळाकडे. मॉम, तुला माहितीये ना आपल्या सई टीचरला सगळं वेळेत लागतं. उशीर झालेला नाही आवडत. आता देवांश सरांनी स्वतः कबूल केले की त्यांच्यात आणि माझ्यात काहीही नाही. हा व्हिडिओ बघून आता मामीचं तोंड बंद होईल. मामी, एक ना एक दिवस मी तुझ्या घरातून बाहेर जाणारच. माझ्या आईला बरोबर घेऊन मानाने घरातून बाहेर पडणार आहे. चल वहिनी, वहिनी, हे तू काय करतेस? सईची बॅग नको बाहेर काढू. मी तुझ्या पाया पडते, हात जोडते. ऐक ना, आपण थोडा वेळ वाट बघूया का? अगं ती येतच असेल, कुठेतरी अडकली असेल बघ ती. एवढ्या मोठ्या माणसाकडून पुरावा आणायचं म्हणजे ही काय साधी गोष्ट नाही वहिनी. हे तुलाही माहिती. अगं हे बघ, माझं ऐक वहिनी, तू त्या एवढ्या मोठ्या माणसाला कुठं घाटणार? कशी करणार ती? ऐक ना माझं वहिनी, खरंच ऐक. हे बघ, नाहीतर मी पण जाते तिच्या बरोबर. हो नाही वंसा, असं कसं? आपलं काय ठरलं होतं की ती अट पूर्ण करू शकली नाही तर ती घराबाहेर राहणार आणि तुम्ही या घरात राहून या घरातली कामं करणार. माझं कर्ज फेडायचं की नाही?
ते पैन पै फेडल्याशिवाय मी काही तुम्हाला घराच्या बाहेर सोडत नसते. आणि तुम्ही कशाला एवढं नाक घासताय ओ वंच? नाही, तुम्ही मायलिकींनी जे सांगितलं तेच करतोय आम्ही, काही वेगळं करत नाही आहोत. तुम्ही गप्प बसा. आपलं जे ठरलं होतं काय तोंड वर करून म्हणालो. अंजली बाळा, सई तुझी बहीण आहे ना ग, तुझ्या एवढी ना ती. तुम्ही जर तिला घराबाहेर काढलं तर ती कुठं जाईल, काय करेल? तू सांग ना आईला, समजावून सांग ना आईला. आत्या तू शांत हो, मी बोलते. मी बोलू मॉमशी? बोल बोल. मॉम बघ, वहिनी अगं मला कळतंय तुमची लेक येते, मला पूर्ण कळतं. पण कसं आहे ना, अंजली काय करते? आम्ही मदत नाही करतो तुमच्या लेकीची. एवढी जड बॅग उचलून ती कशी नेणार, म्हणून तिकडे बाहेर नेऊन ठेवतोय की नाही. आणि कोणी चॅलेंज दिलं होतं मला सांगा? नाकाचा शेंडा वर करून कोण म्हंटल होतं मी करून दाखवीन 24 तासाच्या आत? कोण म्हंटल होतं? मी म्हंटल होतं का? नाही. कसं जमणार वंच, सांगा बरं मला. कर्ज फेडायचंय की नाही? कर्ज आहे हे खरं आहे की नाही? 18 वर्ष झाली वंच. किती 18? किती चांगलपणा, किती तरी किती दाखव, मी तरी किती दाखव, नाही का? मला माफ करा वंच. नाही काय मला तुमच्या दडून सहानुभूती मिळवता येत नाही. मी आपली जे आहे ते आहे वाली बाई. माझ्या डोळ्यात काही पाणी येत नाही. झपका. अंजली, दार बंद कर. येस मॉम. सही, माझी सही आली. सई, बरं झालं तू आलीस. आई, मी आले ना, आता अजिबात रडायचं नाही. नुसतं येऊन काय उपयोग आहे? पुरावा आणलायस का? तो आणला असशील तरच उपयोग आहे ना. नाहीतर तिथे बॅग ठेवली आहे तुझी, तशीच घे आणि चालती हो. थांब मामी. नमस्कार, माझं नाव देवांश जहागीरदार.
झालं तुझं समाधान? तुला जे हवं होतं ते मी सिद्ध केलंय, आणि तेही 24 तासांच्या आत. मिस्टर देवांश यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय, माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये. आता तरी बसलाय ना माझ्यावर विश्वास? विश्वास ठेवण्यावाचून दुसरा पर्याय तरी कुठे ठेवलायस तू? सई, आता बोलायलाच काही नाही, त्यामुळे यांचे चेहरे बघ कसे पडलेत. आता मी या घरातून कुठेही जाणार नाहीये, आणि प्लीज इथून पुढे असले घाणेरडे संशय माझ्यावर घेऊ नका. आणि अंजली, तू माझ्यावर आरोप करताना नीट विचार करत जा, कारण एका फोटोवरून कोणालाही जज करणं बरोबर नाहीये. सई, मोबाईल दे. बघा बघा बघा. अहो, काय दाखवताय तुम्ही मला? तो व्हिडिओ बघितलाय मी. पुन्हा बघा, 100 वेळेला बघा, आणि डोक्यामध्ये एकदा फिक्स करून घ्या. काय म्हणालाय तो? की त्याचा आणि सईचा काहीही संबंध नाही. अगदी स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगितलंय त्यांनी. ज्याच्यासाठी तुम्ही सईला एवढं बोलत होता, ताईला त्रास देत होता, तसं यात काहीच नाहीये. ह्या ना सगळ्यात तुमच्या कल्पना होत्या. कळलं का आता? आता सत्य समोर आलंय, तेव्हा तुमची थोबाड आता बंद ठेवा. सई ह्या घरामध्ये आता मानानं राहील. तिला कोणी बाहेर काढू शकणार नाही. बघतोच ना मी. सई, तू तुझं सामान आता आतमध्ये तुझ्या कपाटात ठेव, आणि त्या कपाटामध्ये जर का दुसऱ्या कोणाचं काही सामान असेल ना, तर सरळ उचलून बाहेर फेकून दे. कोण काही करत नाही, मी आहे ना. जा. मॉम, तुला पाय नाहीये? उठ. सई, मी तुला म्हटलं होतं ना, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आपला विश्वास होताच ग सईवरती, पण सईनं जर का पुरावा आणला नसता ना, तर मात्र या दोघींची तोंड बंद झाली नसती. आणि यांना गप्प करण्यासाठी सईनं हे करणं गरजेचंच होतं. आणि तिला परमेश्वराची पण साथ मिळाली. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. मग सांगताय ना तुम्ही तुमचं नाव? हो, माझं नाव सई. सई. देवा, 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 लक्ष कुठे आहे?
मी असाच जरा विचार करत होतो. कामाच्या ना? काम सोडून दुसरं काही सुचतं का रे तुला? मग काय करणार जानू? म्हणजे आता बिझनेस इतका ग्रो होतोय, नवीन प्रोडक्ट्स लॉन्च होत आहे, कामाचा विचार नाही केला तर कसं चालणार? अरे कर, मी कुठे नाही म्हणते, पण फक्त तोच विचार नको करूस. कामा व्यतिरिक्तही तुझं आयुष्य आहे, तुझ्या आवडीनिवडी आहे. स्वतःसाठी थोडासा तरी वेळ काढला पाहिजे हा माणसानी. हसतोय. नाही बापरे, हे काय? हे बघ, हे द्यायला आले आणि विसरले. अरे आज ही निमंत्रण पत्रिका आली तुझ्या नावाची. काय रे, कोणाकडून आहे? अगं एका शाळेतनं तिथल्या कल्चरल प्रोग्राम करता इन्व्हिटेशन आलंय मला. ऍक्च्युली रिसेंटली एका शाळेला देणगी दिली सो बस तिथल्या एका कार्यक्रमात बोलवलं. अरे वा, फारच छान. मग नक्की जातो या कार्यक्रमात. हे नाही तर आयत्या वेळी काहीतरी काम यायचं आणि राहून जायला या कार्यक्रमाला जायचं. अजिबात नाही, इतक्या प्रेमाने बोलवलंय त्यांनी. मी 100% जाणार. आणि रिकाम्या हाताने जाऊ नको सांग. जाताना ना या मुलांसाठी खाऊ, चॉकलेट, भेटवस्तू असं काही ना काहीतरी घेऊन जा. मग बघ कसे खुश होतात ते. माणसांना खूप साधी असतात, आयुष्याकडनं खूप काही अपेक्षा नसतात त्यांच्या. अशा छोट्या छोट्या गोष्टीतच ते आनंद मानतात. हे काय, घड्याळ बंद होतं मग चालू कसं काय झालं? ऍक्च्युली मी बॅटरी चेंज केली त्याची. किती झाले आता या बॅटरीचे? अगे 100 रुपये. 100 रुपये? आपण एक काम करू शकतो, मी तुम्हाला कॅब बुक करू. कॅब? मी जर आता रिक्षाने गेले ना तर फक्त 40 रुपये लागतील आणि कॅबने गेले ना तर चौपट जातील. देवा, कसला विचार सुरू आहे डोक्यात? जानू, मी विचार करतोय की देव जेव्हा लोकांना काहीही देतो तेव्हा असं हातचं राखूनच का देतो? म्हणजे सी, काही माणसं किती साधी आणि सरळ असतात. आय मीन ती इतकी चांगली असतात की ती लोक खूप बेस्ट आणि चांगली लाईफ डिझर्व करतात. पण त्यांच्याकडे रोजच्या जगण्यापुरतीचे पैसे सुद्धा नसतात. छोट्या छोट्या घरांमध्ये मोठे मोठे प्रॉब्लेम्स फेस करत ऍडजस्ट करत असतात. इनफॅक्ट त्यांच्या रेग्युलर लाईफ मध्ये ती लोक अशी प्रॉब्लेम फेस करतात ज्यांचा आपण कधी विचार सुद्धा करत नाही. आणि इतके प्रॉब्लेम्स असून सुद्धा ती लोक आपला स्वाभिमान जपतात. कुठनं येतात त्यांच्यात हे गट्स? देव जशा अडचणी देतो ना देवा, तशा त्या झेलण्याची ताकद सुद्धा तोच देतो. आणि ही संधी तो प्रत्येकाला देत नाही. ज्यांच्याकडे मनाचा मोठेपणा असतो ना त्यांनाच देतो. त्यांची परिस्थितीच त्यांना अशी कणखर बनवते. मला एका गोष्टीचं खूप बरं वाटतंय की तुझ्या मनात लोकांबद्दल आदर आहे, त्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे तुला. कसं आहे ना देवा, आपण एखाद्याचं आयुष्य पूर्णपणे बदलू नाही शकत, पण ते सुखकर करण्यासाठी आपण आपल्या बाजूने प्रयत्न तर नक्कीच करू शकतो ना. ऑफकोर्स जानू. आणि मला तर वाटतं ना देवा की आपण ह्याच प्रयत्नात असायला हवं की आपल्या बाजूनी आपण दुसऱ्याची कशी मदत करू शकतो, ज्याचा विचार तू नेहमी करतोस. आत्ताच बघ ना, त्या गरजू मुलांच्या शाळेसाठी तू देणगी दिली, पण फक्त पैसे देऊन समाधान नाही मानलं, तर स्वतः त्यांच्या कार्यक्रमाला जातोच त्यांना प्रेमाने जवळ घ्यायला. तू त्या कार्यक्रमात जाऊन तोंडभर त्यांचं कौतुक करशील ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू उमटेल ना, ते बघून तुला जो आनंद मिळेल तो जगात कितीही पैसा कमवलास तरी मिळायचा नाही. खरंय तुझ्या. कोणाची मदत करण्याचा आनंद आपण पैसे देऊन नाहीच विकत घेऊ शकत. आणि हा आनंद आपल्या नशिबात आहे म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत, हो की नाही?
आता कसला विचार? काही विचार करू नकोस, चल झोपायला उशीर झालाय, चला. आता प्रिन्सिपल मॅम आलात की नाही, त्यांच्या समोर आपण एकदा शेवटची तालीम करूयात. चला चला सुरू करा. मला वाटलं होतं की तू मला विसरला असशील, पण तू इतक्या प्रेमाने माझे स्वागत केलंस, इतक्या प्रेमाने मला भेटलास, मला खूप आनंद झाला. तू माझा बालमित्र आहेस, तुला विसरणं हे शक्य आहे का? भाऊजी, हे तर तुम्हाला रोजच आठवण करतात आणि तुमच्या लहानपणाच्या गमती समती सांगतात. मित्र सुदामा, तू हे काय लपवतोयस? काय नाही. पोहे? तू माझ्यासाठी पोहे आणलेस आणि लपवत होतास? वा, किती छान आहे ते पोहे. माझं तर पोटच भरलं खाऊन. कृष्णा, या गरीब सुदाम्याचे पोहे तू इतक्या चवीने काढलेस. तू नुसता द्वारकेचा नाही, मनाचाही राजा आहेस. तू माझा मित्र आहेस याचा मला गर्व आहे. मैत्रीत गरीब श्रीमंत असं काही नसतं. मैत्री ही भावना या सगळ्यांपेक्षा खूप मोठी असते. अगं सई, किती सुंदर नाटक बसवलंयस. खरंच खूप छान. हो ना, आणि मुलं पण किती छान काम करतायत. हो ना, याचं सगळं क्रेडिट मुलांना जातं. म्हणजे मी नाटक बसवलं हे खरं आहे, पण मुलांनी सुद्धा खूप छान तालीम केली आहे. खूप छान काम केलंय ना तुम्ही सगळ्यांनी. उद्या पाहुण्यांसमोर असं मस्त परफॉर्म करा, सगळ्यांना बक्षीस देईन मी. सई, तुझ्यावर सोपवलेली जबाबदारी तू उत्तमरित्या पार पाडलीस. मॅडम, मुलांनी कोऑपरेट केलं ना, म्हणून हे सगळं शक्य झालं. आणि ही सगळी प्रोसेस आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केली आहे. तालीम तर छान झाली आहे, पण उद्याचा कार्यक्रम सुद्धा खूप छान व्हायला पाहिजे. होणार, मला खात्री आहे की छानच होणार कार्यक्रम. आणि तसंही सगळ्या शिक्षकांना मी कामं वाटून दिली आहेत, त्यामुळे काहीही गोंधळ होणार नाही. पण तुला अजून एक महत्वाचं काम द्यायचंय. कोणतं काम? उद्या येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताचं भाषण तू करायचंयस. मला खूप आवडेल, पण उद्या येणाऱ्या पाहुण्यांबद्दल मला काहीच माहिती नाही. अगं, मी देईन सगळी माहिती. मी सगळी माहिती लिहून काढली आहे. शहरातले प्रसिद्ध उद्योजक येणार आहेत. मिस्टर देवांश जहागीरदार. देवांश जहागीरदार? तू ओळखतेस का त्यांना? यार, कोण आहे? मला वाटलंच होतं असणार. बापरे, 15 मिस कॉल्स, एवढे मेसेजेस. एवढी काय इमर्जन्सी आली आहे याला? पिंटू कैस का रे तू? अरे बाबा, अरे अंजलि मेरी जान, एक बार बात तो सुन ले यार. सुन क्या सुन? थांब जरा, मी मेडिटेशन करत होते. अच्छा सुन, कल हम दोनों एक बहुत बड़ी फिल्म के प्रीमियर पे जा रहे हैं. काय? प्रीमियरला? खरंच? अरे हाँ ना मेरी जान. आणि तिथे खूप मोठे मोठे सेलिब्रिटी येणार आहेत. उनके साथ सेल्फी निकाल सकती है, डायरेक्टर से मिल सकती है. अरे खूप मजा करेंगे ना दोनों मिलके. ओ, तू यासाठी फोन करत होता बेबी. सो सॉरी यार, मला काय माहिती तू किती करतोस रे तू माझ्यासाठी. तुला वाईट नाही वाटलं ना? अरे इट्स ओके यार. होनी कौन होनी कर दे, होनी को होनी कौन यार मेरा टोनी. हाँ, तू उद्या रेडी रहा फक्त.
समजला? ऐक ना मी उद्या काय घालू? म्हणजे वन पीस वगैरे घालू की स्कर्ट टॉप घालू की जम्पसूटच घालू? नये सोनी, तू कुछ भी पाला लगेंगे जमा टोटाई. मेरा मतलब है तू काही घाल तो सुंदरच दिसते. काय? थँक्यू. चल ठीक है, कल मिलते हैं. बाय. ओके बाय. प्रीमियर. तुमचा आदर्श फक्त मोठ्यांनी नाही तर लहानांनीही ठेवायला हवा. दुसऱ्यांना मदत करण्याची तुमची वृत्ती, आपुलकी हे सगळंच वाखाणण्याजोग आहे. तुमच्यासारखी व्यक्ती आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभली हे आम्ही आमचं भाग्य समजतो. तुम्ही वेळात वेळ काढून मुलांना मार्गदर्शन द्यायला आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवायला आलात यासाठी संपूर्ण शाळेतर्फे मी तुमचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद. काय सई टीचर, कुठल्या विचारात हरवलाय? काही नाही. मग काय पेपर वगैरे आणलेत का तपासायला? भाषण लिहिते. भाषण? हो अगं, मी तुला सांगितलं होतं ना आमच्या शाळेमध्ये कल्चरल प्रोग्राम होणार आहे. हो, तू म्हणाली होतीस खरं. मग तो उद्याच होणार आहे आणि प्रमुख पाहुण्यांसाठी जे भाषण लिहायचंय त्याची जबाबदारी सुद्धा प्रिन्सिपल मॅडमने माझ्यावर सोपवली. अगं, ही तर चांगली बातमी आहे. असं तोंड लटकवून सांगायला काय झालं? सई, उद्याच्या कार्यक्रमाचं टेन्शन आलंय का तुला? अगं, टेन्शन आलंय पण कार्यक्रमाचं नाही, कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांचं टेन्शन. म्हणजे मला नाही कळलं. उद्याच्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे येणार आहेत त्यांचं नाव माहितीये? देवांश जहागीरदार. अगं मग ठीक आहे ना, त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? तसं नाही आई. तेच नाव आपल्या घरात किती मोठं वादळ घेऊन आलं होतं माहितीये ना तुला. मी सगळं कसं नॉर्मल केलंय ना माझं मला माहिती. आणि उद्या परत ते समोर येणार आणि मग. अगं मग ठीक आहे ना, त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? मग काय सई, आपल्या घरात जे वादळ निर्माण झाले ते त्या भल्या माणसाच्या नावामुळे नाही, त्यांच्या नावाशी तुझ्या नावाचा संबंध जोडून आपल्या घरात जे वेडेवाकडे अर्थ काढलेत ना त्यामुळे निर्माण झाले. ना त्यात दोष तुझा ना त्यांचा. हे बघ सई, तू पूर्ण ताकदीनं हे वादळ थांबवलेस, मग त्यात विचार कसला करायचा? सई, आता विचार कर ते फक्त उद्याच्या कार्यक्रमाचा. अगं, एवढी मेहनत घेऊन सगळं करतेस ना, मग उद्याच्या कार्यक्रमाचा छान आनंद घे, मज्जा कर. हे बघ, तुला जे सिद्ध करायचे ते तू केलंस ना. हो, मग एवढी काळजी करण्याचं काय आहे? आता पुन्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ग. म्हणजे ही परत देवांशला भेटणार नाही, मी हे होऊ देणारच नाही. फिल्मचं प्रीमियर गेलं तेल लावत. सई, उद्या तू तुझ्या शाळेच्या प्रोग्रामला कशी पोहोचते ना ते बघतेच मी.